हो येतो. मला काय ते? हॅलो. येतं का? हो हो हो. नमस्कार. MVSM ICMOU 62333 या संस्थेमार्फत मी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. आपला विषय आहे EVS 201. तर आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. आज आपण पर्यावरण संकल्पना या विषयाचा अभ्यास करणार आहोत या धड्याचा. तर त्यात पर्यावरण संकल्पना म्हणजे काय, तर त्याच्यात आपण काय काय पाहणार आहोत. तर पर्यावरण म्हणजे काय हे पाहणार आहोत. तसंच पर्यावरणातील घटक कसे ओळखता येतील हेही पाहणार आहोत. पर्यावरणाची व्याख्या, पर्यावरणातील विविध घटकांमधील परस्पर संबंध काय आहे ते आपण पाहणार आहोत. तसंच परिसंस्थेतील ऊर्जेचे स्तोत्र व विनिमय कसे होतात हेही आपण स्पष्ट करणार आहोत. तसेच मानव द्रव्यांचे चक्रीकरण कसे होते हेही आपल्याला स्पष्ट करणार आहोत. मानव व पर्यावरण याचा परस्पर संबंध काय काय आहे हेही आपण या धड्यात अभ्यासणार आहोत. तर आपल्या सूर्यमालेतील विविध ग्रहांपैकी पृथ्वी हा एकमेव ग्रह सर्वांपेक्षा वेगळा आहे. तर का, तर म्हणून मानवाने पृथ्वीचे वर्णन वसुंधरा असे केलेले आहे. पृथ्वी अस्तित्वात आली त्यावेळी तो एक वायूचा गोळा असावा असं शास्त्रज्ञांचा तर्क आहे. तर पृथ्वीबद्दल काय सांगू अजून आपण, तर पृथ्वीच्या सुरुवातीस जमीन व खडक नव्हते. पृथ्वी हा फक्त काय होता, तर एक तप्त गोळा होता आणि तो जसा थंड होऊ लागला तर तसा त्यावर एक थर तयार झाला आणि त्यालाच आपण काय म्हणतो, खडक. त्यामुळे तेव्हाचे वातावरण काय होतं, त्याच्यामुळे अतिशय उष्ण होते, इतके की त्याचं पाणी व बाष्प स्वरूपात अत्यल्प प्रमाणात होते. आता पुढे आपण पाहणार आहोत की पृथ्वीच्या वातावरणातील प्राणवायूच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीवरील वातावरणातील प्राणवायूच्या वाढत्या प्रमाणामुळे जेव्हा दोन प्रकारच्या सजीवांची निर्मिती झाली, एक म्हणजे काही जीव सौर ऊर्जा, पाणी, कार्बन डायऑक्साईड पासून स्वतःचे अन्न बनवू लागले, तर काही जीव आयत्या अन्नावर जगू लागले. हे दोन भाग आहेत, म्हणजेच काय, सजीव आणि निर्जीव. तर त्याचप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जशी सजीवांची उत्क्रांती होत गेली तसे विविध प्रकारचे प्राणी अस्तित्वात आले. या उत्क्रांतीचा शेवटचा आविष्कार म्हणजे मानव. मानवाचा इतिहास आपण पाहिला तर असे लक्षात येतं की मानवी संस्कृतीच्या जवळजवळ 95% मानव हा निसर्गाचा एक भाग म्हणून अस्तित्वात होता. परंतु इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाचे स्थान वेगळे ठरले. का, तर प्राणी आणि मानव पाहिला तर मानवाकडे असलेली बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, आकलनशक्ती व वाचाशक्ती याचमुळे इतर प्राण्यांमध्ये निसर्गाशी मिळते जुळते घेण्यापेक्षा मानवाने नैसर्गिक घटकांवर ताबा मिळवण्याचा सतत प्रयत्न केल्याचे दिसून येते. अश्मयुगात पाषाणाच्या साह्याने व पुढे धातूच्या साह्याने मानवाने सर्वप्रथम नैसर्गिक साधनांचा वापर करण्यास सुरुवात केली. नंतर शेतीचा विकास झाल्यावर सर्वप्रथम मानवी वस्त्या अस्तित्वात येऊन त्या स्थिरावल्या. नंतर मानवाने काय केले, पशुपालन, धान्य उत्पादन व कला संस्कृतीच्या विकासाला प्रारंभ केला. शेवटी निसर्गाचा एक भाग म्हणून जगणारा मानव निसर्गावर म्हणजेच पर्यावरणावर मात करू शकणारा एक शक्तिमान घटक म्हणून उदयास आला. नैसर्गिक शास्त्रांमध्ये मानवाच्या
नैसर्गिक शास्त्रांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर भर पडली की ज्यामुळे मानवाच्या तंत्रज्ञानात सुद्धा मूलभूत फरक पडला. कसा? तर आजच्या तंत्रज्ञानाने त्याच्या कक्षा अधिक अवकाशाला नेऊन भिडल्या. ह्या विकसित ज्ञानाचा उपयोग इतर बऱ्याच सजीवांच्या तुलनेत शरीराने लहान असलेल्या व शारीरिक क्षमता मर्यादित असलेल्या मानवाने पृथ्वीचा चेहराच बदलून टाकला. आता जे निसर्गाचं चक्र सुरळीतपणे चालू होतं त्या मानवामुळे ते चक्रात खूप अडथळे निर्माण झाले. तर कशाने? मानवाने या नैसर्गिक विविधतेचा उपयोग आपल्या विविध व्यवसायांच्या विकासासाठी केलेला दिसतो. मानवाने पृथ्वीचा व पृथ्वीवरील साधन संपत्तीचा उपयोग वेगवेगळ्या पातळींवर केलेला आढळतो. काही ठिकाणी संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेली प्राथमिक अवस्थेतील शेती करण्याची पद्धत, तर दुसरीकडे अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यावसायिक स्वरूपाची शेती आढळते. शेतीच्या क्रांतीनंतर सुमारे 10,000 वर्षांनी म्हणजेच 18व्या शतकाच्या मध्यात औद्योगिक क्रांतीचे मूळ विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासात होते. तर या सुमारास काय झालं? लोकसंख्येच्या वाढीस सुरुवात झाली आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर मागण्याही वाढीस लागल्या व याच अधिक मागण्या पुरवण्यासाठी उद्योग वाढले. औद्योगिकरणामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्याच्यामुळे काय झालं? तर नगर आणि शहरे यांचा विकासात वाढ झाली. मानवाचे राहणीमान उंचवले. गरजा संपून ऐश्वर्य संपन्न आयुष्याकडे मानव वाटचाल करू लागला. या सर्व गोष्टींचा पुरवण्यासाठी नैसर्गिक संपत्तीचा अधिकाधिक वापर मानवाने सुरू केला. पृथ्वीवरील जैविक परिस्थितीच्या व्यवस्थांवर त्यामुळे मोठा तणाव निर्माण झालेला आहे. याचा परिणाम काय झाला? तर अनेक ठिकाणी आपल्याला याचा परिणाम दिसून येतो. उदाहरणार्थ काय? तर कारखाने व मानवी रस्त्यांमधून सोडले जाणारे दूषित सांडपाणी, धूर, वाहने, ध्वनी प्रदूषण, निसर्ग चक्रातील आकस्मिक बदल, हवा, पाणी व भूपृष्ठाचे दूषित होणे इत्यादी गोष्टीची आपल्याला जाणीव आहे. आता मानवी विकास सर्वस्वी पर्यावरण म्हणजेच निसर्गावर अवलंबून असल्याने मानवाचा पर्यावरणावर जो हस्तक्षेप झाला त्यामुळे काय झालं? पर्यावरणाचा समतोल ढळू लागला आणि मानवाची विकास प्रक्रिया ढळल्यामुळे म्हणून मानवाची विकास प्रक्रिया थांबवता आपल्याला येत नाही. म्हणून मानवी विकासाच्या योजना कार्यान्वित करताना मानवाचे व सजीवांचे अस्तित्व पर्यावरणाच्या संतुलनावर आधारित आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. मानवाने काय केलं? विकासाच्या हव्यासापायी मानवाने काय केलं? तर नैसर्गिक तत्वे, परिस्थिती तत्वे यांना शह दिला. त्यांनी दृश्य व अदृश्य परिणाम त्याच्यावर झालेले आपण पाहिले. तसंच मानवाने उपभोगी वृत्तीच्या पाठलागात मानवाने मृदा, पाणी, वनस्पती, खनिजे, शक्ती साधने यांचा नाश केला व त्या जागी मानवनिर्मित पर्यावरणाचा विकास आपल्या गरजा पुरवण्यासाठी केला. मानवाने काय केले? त्यामुळे प्रचंड शहरे, कृत्रिम व रासायनिक खते, कीटकनाशके, मोठमोठी धरणे व कालवे यांचा वापर बेसुमारपणे केला. यामुळे मृदा, जल, खनिजे, प्राणी व वनस्पती यांचे प्रचंड नुकसान झाले. या गोष्टी निसर्गाला निर्माण करायला हजारो वर्षे लागली, ती मानवाने काही वर्षातच आपल्या तंत्रज्ञानाच्या शक्तीने अगदी सहज वेगाने नष्ट केल्या. आता आपण पाहणार आहोत पर्यावरण म्हणजे काय. आता पर्यावरणाची संकल्पना म्हणजे काय.
पर्यावरण म्हणजे काय की जी सजीवांची निर्मिती, वाढ व नाश या नैसर्गिक क्रियांसाठी सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांची आपल्याला गरज असते. या सर्व घटकांच्या एकत्रित स्थितीला पर्यावरण असे म्हणतात. आता आपली सभोवतालची परिस्थिती अनेक घटकांपासून बनलेली असते. ह्या दोन घटक कोणते आहेत त्याचे, तर एक सजीव व निर्जीव घटक, हे दोन घटक आहेत. तर काही मानवनिर्मित असतात. या सर्व घटकांचा परस्परांशी संबंध येतो व त्यातूनच एकत्रित स्थिती निर्माण होऊन पर्यावरण तयार होते. पर्यावरण हे स्थळ काळाप्रमाणे बदलत जाते. म्हणूनच पर्यावरणीय स्थिती याला स्थल काल सापेक्ष असे म्हटले जाते. काय होतं हे लक्षात ठेवा. पर्यावरण हे स्थळ व काळाप्रमाणे बदलत जाते. म्हणूनच पर्यावरणीय स्थिती याला स्थल काल सापेक्ष असे म्हटले जाते. उदाहरणार्थ काय आहे, तर समुद्र किनाऱ्यावरील व हिमालयातील पर्यावरणीय स्थितीत एक फार मोठा फरक दिसून येतो. ओके, आता पुढे पर्यावरणाचे स्वरूप व व्याप्ती. तर मानव आणि सजीवांच्या सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास निरीक्षणे फार पूर्वीपासून आजतागायत चालू आहे. मानव आणि सभोवतालच्या परिस्थिती यांविषयी निरीक्षणे कुणी ठेवली आहेत, तर स्ट्रॅम्बो, टॉलेमी यांनी लिहून ठेवलेली आहे. तर पर्यावरण एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. म्हणून 1950 नंतर हे आपल्याला समजले आहे. याच कालावधीनंतर शास्त्रज्ञ, अभ्यासक, प्रशासक, तंत्रज्ञ, राज्यकर्ते, नियोजक आणि औद्योगिक क्रांतीचे पर्यावरणातील मानवी पडसाद दिसू लागले. आता प्रदूषणाचे प्रमाण हळूहळू लक्षात येऊ लागलेलेच आहे की मानवाने अनेक आपल्या गरजा भागवण्यासाठी पर्यावरणाचा उपयोग केला. त्याच्यामुळे हळूहळू पर्यावरणाचे प्रमाण कमी झालेले आहे हे आपल्याला लक्षात आलेले आहे. तेथूनच थेट 1972 मध्ये 5 जून रोजी स्टॉकहोम, स्वीडन या शहरात पर्यावरण विषयक समस्यांचा उहापोह करण्यात आला. म्हणून 5 जून हा दिवस तेव्हापासून दरवर्षी पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आता पर्यावरणाच्या व्याख्या आपण विविध शास्त्र दिलेल्या आहेत ते आपण पाहूया. तर शास्त्रज्ञांनी पर्यावरणाच्या व्याख्या केलेल्या आहेत, त्यातल्या काही आपण पाहूयात. तर पर्यावरण शास्त्र म्हणजे विविध परिसंस्था प्रणालींच्या परस्पर संबंधातील संतुलक तत्वांचा शास्त्रीय अभ्यास होय. पर्यावरणातील सर्व सजीव व निर्जीव घटकांचे संवर्धन व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीचा अभ्यास म्हणजे पर्यावरण शास्त्र होय. पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन आणि मानवी जीवनाचा पर्यावरणावर पडणारा प्रभाव याचा अभ्यास म्हणजे पर्यावरण शास्त्र होय. तिसरं, कोणत्याही प्रदेशातील नैसर्गिक किंवा सांस्कृतिक घटकांचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरण शास्त्र होय. आता ह्या सर्व व्याख्या वाचल्यावर आपण काय म्हणू शकतो की पर्यावरण म्हणजे मानव राहत असलेल्या ठिकाणच्या सभोवतालची परिस्थिती. तिचा उपयोग मानव स्वतःच्या विकासासाठी करतो. या सर्व परिस्थितीचा व त्यातील प्रक्रियांचा प्रभाव त्याच्या उद्योजकतेवर होतो. तसेच मानवाच्या उद्योजकतेचा परिणाम त्याच्या परिस्थिती म्हणजेच पर्यावरणावर होतो. आता दुसरं, गतिमान शास्त्र. गतिमान शास्त्र याच्यात आपण पाहणार आहोत की पर्यावरण शास्त्राची व्याप्ती खूप वाढलेली आहे. तसेच हे शास्त्र आंतरविद्याशाखीय असल्याने अतिशय गतिमान व सतत प्रगमशील शास्त्र आहे. म्हणून त्याला गतिमान शास्त्र असे म्हणतात. पृथ्वीवरील
विविध मानवी समूहांनी काळाच्या प्रवाहात संपदांचे शोषण केले. अतिवापर, लोभीपणा, हलगर्जीपणामुळे मानवी समाजाचे परीक्षण पर्यावरणाच्या संदर्भात प्रक्रियांचा फार जवळचा संबंध आहे. आता पर्यावरणातील घटक. पर्यावरण म्हटले की कोणकोणत्या घटकांनी बनलेले आहे याचाही आपण विचार करू लागतो. तर या घटकांची यादी करायची झाली तर आपण काय म्हणू? भूमी. पर्यावरण म्हणजे काय? तर भूमी व त्याखालील भूजलापासून सुरुवात करायला हवी. पर्यावरणाची खऱ्या अर्थाने सुरुवात भूजलापासून होते. मुख्यतः ज्या प्रदेशात सजीव केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात तिथे भूजलास अनन्यसाधारण महत्व असते. उदाहरणार्थ काय तर वाळवंटातील जीवसृष्टी भूजलावरच अवलंबून असते. भूजल, खडक आणि माती हे 3 घटक सजीवांच्या सृष्टीचे पतन ठरतात. वनस्पतींच्या वाढीसाठी पाण्याबरोबर मातीची आवश्यकता असते. मातीचा कस ती कुठल्या खडकापासून तयार झाली, ती शुष्क आहे का, म्हणजे ती कोरडी आहे की ओलावा असलेली आहे, तिची सुपीकता, ती तिच्यात असलेल्या मृत वेशांवर अवशेषांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ एक आपण पाहिलं झालं तर हिमालयातील वनस्पती महाराष्ट्रात कधीच नीट उगवू शकणार नाहीत. कारण का तर त्याची सागरी सपाटीपासूनची उंची, तापमान, पर्जन्य, सूर्यप्रकाश, माती असे विविध घटक हिमालयातील वृक्ष वाढवण्यास मदत करतात. तर करवंदी, आंबा, पिंपळ, वड या वनस्पती आढळतात. किंवा कोकणात काय होतं, हापूस आंबा आपला कोकणातला दुसरीकडे येत नाही. याचं कारण काय तर जमीन, पाणी, हवामान, वनस्पती व त्या भागातले सजीव या सगळ्यांचा परस्पर संबंध होय. आता पर्यावरणातील या विविध घटकांची एकमेकांवर सतत प्रक्रिया होत असते व त्यातूनच प्रादेशिक विविधतेचा उदय होत असतो. पृथ्वीवर सर्व घटक अस्तित्वात असतात. फरक काय तो तर त्यांच्या असमान वितरणात असतो व याचमुळे आपल्याला त्याच्यात विविधता आढळते. संपूर्ण पृथ्वीचा विचार केला असता पृथ्वीवरील पर्यावरणातील घटकांचे प्रामुख्याने 2 विभाग करता येतात. एक काय तर प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा सांस्कृतिक किंवा मानवनिर्मित पर्यावरण. आता ह्याचा आलेख आपण इथे पाहतोच आहे की प्राकृतिक आणि मानवनिर्मित किंवा सांस्कृतिक. तर प्राकृतिक ह्याच्यात काय येतं तर निर्जीव घटकात काय येतं तर मृदावरण, जलावरण, वातावरण. तसंच मानवनिर्मित घटकामध्ये काय येतं सजीवांमध्ये काय येतात प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव. बरोबर काय? मग त्याच्यात काय काय येतं अजून लोकसंख्या, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि तांत्रिक. हे झाले पर्यावरणातील घटक. आता पर्यावरणातील घटक आपण पाहूया काय आहे. आता आपण पहिला पाहूया की नैसर्गिक घटक. ओके. तर नैसर्गिक घटक हे त्या प्रदेशातील पर्यावरणावर सखोल परिणाम करत असतात व त्यावर नियंत्रण ठेवतात. म्हणूनच त्यांना नियंत्रण घटक असे म्हणतात. आता निर्जीव घटक काय आहेत तर मृदावरण म्हणजे काय तर निर्जीव घटकांमध्ये मृदावरण हा पहिला घटक होय. एखाद्या प्रदेशात कोणत्या प्रकारची माती आढळते यावर ती माती कोणत्या खडकांपासून तयार झाली यावर तिची सुपीकता ठरते व त्यानुसार त्या मातीत विशिष्ट प्रकारच्या वनस्पती उगवतात. तर उदाहरण द्यायचं म्हणलं तर काय आहे दख्खनच्या पठारावरील काळी माती ही ऊस, कापूस व गव्हाच्या लागवडीसाठी उपयुक्त असते. तर गंगेच्या खोऱ्यातील सुपीक गाळाची माती ही सर्व प्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त असते. तसेच एखाद्या प्रदेशात आपण एखाद्या प्रदेशातील भूपृष्ठ रचना ही
तशीच महत्वाची असते. कारण काय होतं की सपाट प्रदेश हे डोंगराळ प्रदेशांपेक्षा मानवी व्यवसायाकरिता महत्वाचे ठरतात. एवढेच नव्हे तर मानवी वस्त्याही दुर्गम डोंगराळ भागात कमी प्रमाणात आढळतात. आता खनिज संपत्ती ही प्रादेशिक भूगर्भातील खडकांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ काय असतं तर रूपांतरित खडकांमध्ये धातूजन्य खनिजे आढळतात, तर दगडी कोळसा नैसर्गिक तेलाचा संबंध परस्तरीय खडकांशी येतो. जलावरण. आता जलावरण हे म्हणजे काय तर हे पृथ्वीवरील पाण्याचे आवरण होय. पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या साठ्याच्या 97% पाणी हे महासागरात आढळते व केवळ 3% पाणी जमिनीवर आढळते. या 3% आता याच्यात काय आहे तर 3% ताज्या पाण्याचा 77% भाग ध्रुवीय बर्फात आढळतो, तर 22% भाग भूगर्भातील जलात आढळतो. केवळ 1% पाणी हे नद्या व सरोवरांमध्ये आढळते. पृथ्वीवरील हे पाणी जलचक्रातून सतत चक्रीय होत असते, म्हणजे व पाऊस बर्फवृष्टी गारा यातून ती परत पृथ्वीवर येत असतात. आता वातावरण. तर पृथ्वीभोवती असलेले वायुमंडळ म्हणजे वातावरण. या वायुमंडळात नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड व प्राणवायू हे प्रमुख वायू असतात व इतर अनेक वायू थोड्या प्रमाणात आपल्याला आढळतात. आता वातावरणातील प्रमुख घटक म्हणजे काय तर हवामान. हवामानात तापमान, आर्द्रता व सूर्यप्रकाश हे प्रमुख घटक आहेत. कोणत्याही प्रदेशातील हवामान हे त्या प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे प्रकार व प्रमाण ठरवतात. हवामान हे अक्षांश व उंचीप्रमाणे बदलत असते व त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या सजीवांचे अस्तित्व तिथे आढळते. आता सजीव घटक. आता ह्या सजीव घटकांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्म जीवांचा समावेश होतो. प्रत्येक सजीव आपल्या भोवतालच्या पर्यावरणानुरूप जुळवून घेऊन आपले अस्तित्व टिकून असतो. उदाहरणार्थ काय तर पक्षी व त्यांच्या विविध प्रकारच्या चोची त्यांना अन्न मिळवण्यास उपयुक्त ठरतात. वनस्पतीही काय करतात आपण पहिल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कधी उंच तर कधी झुडपात, कधी पसरलेल्या तर कधी सरळसोट वाढणाऱ्या असतात. प्राणी आपापल्या पर्यावरणाशी जुळवून घेऊन आपापले विशिष्ट गुणधर्म निर्माण करतात. आता पुढे सांस्कृतिक पर्यावरण. हे पर्यावरण म्हणजे काय तर हे मानवाने निर्माण केलेले पर्यावरण आहे. मानवाने स्वतःच्या पर्यावरणाचा उपयोग स्वतःच्या गरजा पुरवण्यासाठी सतत केलेला दिसतो व याच प्रयत्नातून त्यांनी स्वतःचे असे वेगळे पर्यावरण तयार केलेले आहे. त्याने नैसर्गिक पर्यावरणाचा वापर आपल्या स्वतःचे वेगवेगळे गरजा भागवण्यासाठी केलेला आपल्याला आढळतो. तर मानवनिर्मित पर्यावरणाच्या प्रमुख घटकांमध्ये लोकसंख्या, अधिक सामाजिक, राजकीय व तांत्रिक घटकांचा समावेश होतो. मानव हा इतर सर्व प्राण्यांपासून त्याच्या बुद्धी कौशल्यामुळे वेगळा आहे व त्याचे पृथ्वीवर स्वतःचे असे वेगळे स्थान आहे. तर लोकसंख्येत आपण पाहणार आहोत की साधारण 1850 नंतर जगात वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीमुळे आर्थिक सुबत्ता आली, राहणीमान वाढले व मृत्यूचे प्रमाण घटले. यामुळे जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. 1850 ते 1900 या 50 वर्षात जगाची लोकसंख्या 165 कोटींवर गेली व 1987 मध्ये हीच वाढ 500 कोटींवर पोहोचली व 2000 मध्ये ही संख्या किती कोटी 600 कोटींपेक्षा जास्त झालेली आपल्याला दिसते.
आता हे लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येचे वितरण पर्यावरणातील नैसर्गिक साधन संपत्तीप्रमाणेच मानवी संपदेचे पृथ्वीवरील वितरण असमान आहे. जगाच्या एकूण पृष्ठभागापैकी 1/3 भागावर मानवी वस्तीच नाहीये, तर दुसरीकडे एकूण लोकसंख्येपैकी 3/4 लोकसंख्या आग्नेय आशिया, युरोप व उत्तर अमेरिकेच्या काही भागातच एकवटलेली भागातच आपल्याला दिसते. या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये भौगोलिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटकांचा समावेश होतो. आता त्याच्यात आपल्याला भौगोलिक घटक कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. तर यामध्ये भौगोलिक घटकांमध्ये प्राकृतिक रचना, हवामान, जमीन, खनिज संपत्ती, पाणी पुरवठा इत्यादींचा समावेश होतो. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी पृथ्वी ही प्राकृतिक रचना म्हणजे काय, तर सर्व ठिकाणी ही सारखी नसते. पर्वतीय प्रदेश, कधी पठारे तर कधी मैदाने आपल्याला पृथ्वीवर आढळतात. त्याप्रमाणे त्याचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर आपल्याला झालेला दिसतो. तर सर्वसाधारण काय आहे, तर पर्वतीय प्रदेशात तीव्र उतार व उंच सकल भूपृष्ठ असते, त्यामुळे कोणताही व्यवसाय करणे कठीण होते. त्याच्यामुळे तिथे काय होतं, दळणवळणाचा विकासही मर्यादित असतो. या सर्वांमुळे मानवी वसाहत तिथे शक्य नसते, म्हणजे तिथे कमी वस्ती असते. आता पठारी प्रदेश, तिथे ही संख्या विरळ का असते पठारी प्रदेशात, तर तिथे पावसाचे प्रमाण कमी असते. काही ठिकाणी काय होतं, जमीन सुपीक असते. जलसिंचनाचा विकास यामुळे शेती उद्योगधंद्यांना वाव मिळाल्यामुळे लोकसंख्या दाट आढळते. मैदानी प्रदेशात लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक असते, कारण या प्रदेशातील जमीन सुपीक, सपाट व गाळापासून तयार झालेली असल्याने शेती हा प्रमुख व्यवसाय तिथे दिसून येतो. आणि मैदानी प्रदेश असल्यामुळे वाहतूक व दळणवळणाची सोयी उत्तम प्रकारे तिथे आढळते. यामुळे काय झालं, तर व्यापार वाढीस लागतो, लोकांना अनेक व्यवसाय उपलब्ध होतात, म्हणून तिथे लोकसंख्या जास्त असते. आता हवामानाबद्दल आपण बोलायचं झालं तर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा हा दुसरा महत्वाचा घटक आहे. अति थंड, अति उष्ण आणि अति कोरड्या हवामानात लोकसंख्या ही विरळ असते. म्हणजे उत्तर कॅनडा, ग्रीनलँड व सोबिएरियामध्ये अतिशय थंड हवामान असल्यामुळे लोकसंख्या तिथे कमी प्रमाणात आढळते. जगातील मोसमी हवामानाचे प्रदेश व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश मानवी वसाहतीस अधिक अनुकूल असतात. यामुळे चीन, भारत यासारख्या मोसमी हवामानात व पश्चिम युरोप आणि संयुक्त संस्थान व समशीतोष्ण कटिबंधात लोकसंख्या जास्त प्रमाणात आढळते. आता या दोन घटकांशिवाय जमीन, जलसंपदा व खनिज संपत्ती हे घटक सुद्धा लोकवस्ती वाढवण्याचे काम करतात. जमीन हा सजीवांचा मूलभूत आधार आहे. मानवी व्यवसायातील प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती, आणि ही शेती सर्वस्वी जमिनीवर अवलंबून असते. मानवाच्या इतिहासात ज्या काही प्रगत संस्कृती उदयास आल्या त्या सर्व कोणत्या ना कोणत्या नदीच्या खोऱ्यात होत्या. उदाहरणार्थ सिंधू संस्कृती, चिनी संस्कृती, या सर्व क्रमशः सिंधू, नाईल, अमेझॉन या नद्यांच्या खोऱ्यात उदयास आल्या. आजच्या युगात पाहिलं तर औद्योगिकरण हे खनिज संपत्तीवर अवलंबून आहे. म्हणून खनिज संपत्ती असलेल्या प्रदेशात आपल्याला मानवी वस्ती आढळते. आर्थिक घटक, भौगोलिक
घटकांप्रमाणे आर्थिक घटकही आपल्याला महत्वाचा आहे. आर्थिक घटक म्हणजे उदाहरणार्थ काय तर दळणवळणाची साधने, उद्योगधंदे, नागरीकरण व तांत्रिक प्रगती यामुळेही या सर्व घटकांचा प्रादेशिक प्रगतीवर परिणाम होतो. एखादा प्रदेश जर आर्थिकदृष्ट्या विकसित असेल तर या प्रदेशात स्वतःचे असे एक पर्यावरण विकसित होते. अशा पर्यावरणात ऊर्जा, साधन संपत्ती, पाणी इत्यादींचा वापर फार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. उदाहरणार्थ आपण पश्चिम युरोप व उत्तर अमेरिकेत दाट लोकवस्ती आढळते. तेथील राहणीमानही फार उंच श्रेणीचे असते. त्या उलट अतिशय दाट वस्ती असून राहणीमान खालच्या दर्जाचे आहे व त्यामुळे साधन संपत्तीचा वापर मर्यादित आढळतो, जिथे लोकवस्ती कमी प्रमाणात असते. इतर घटक म्हणजे काय असतं की सामाजिक, राजकीय घटक, ऐतिहासिक घटकांचा इतर घटकात समावेश असतो. या घटकांचा मानवी समाजावर फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव झालेला दिसतो. आजही काय असतं उदाहरणार्थ भारतात आजही निरक्षरता, अंधश्रद्धा, बालविवाह यासारख्या रूढी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे प्रगतीच्या मार्गात हे अडथळे आहेत. ऐतिहासिक घटकांचा विचार केल्यास आपल्या देशात आज अनेक जाती धर्मांचे लोक हजारो वर्षांपासून राहत आहेत व आपले उत्सव, प्रथा यांचे एक वेगळे स्थान आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून असे म्हणतात की भारतात विविधतेने नटलेला देश आहे. आता आपण परिसंस्था या भागाचा अभ्यास करणार आहोत. तर परिसंस्था म्हणजे काय तर दृढ संबंधातून सजीव व पर्यावरण घटकात जे एक प्रकारचे संघटन आणि आकृतीबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात. तर आता पर्यावरण याचा आपण इथं तक्ता पाहिला तर आपल्याला दिसते एक निर्जीव, आंतरसंबंध आणि सजीव. आता निर्जीव मध्ये काय येतं तर ऊर्जा, वायू, जल, मृदा आणि खनिजे. आंतर संबंधामध्ये येतं सौर ऊर्जा, आंतरक्रिया आणि त्याच्यामध्ये येतं परिसंस्था. सजीवांमध्ये काय येतं तर वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव म्हणजे मानवी घटक, त्याच्यात येतं तंत्रज्ञान, आर्थिक, हे आपण पाहिलेले आहे. आता परिसंस्था म्हणजे काय त्याच्यात आपण हे करणार आहे की परिसंस्था. तर परिसंस्था म्हणजे काय तर सजीव ज्या ठिकाणी जन्म घेतात, वाढतात व क्षय पावतात त्यास अधिवास असे म्हणतात. आता अजैविक घटकांमध्ये भौतिक घटक आणि रासायनिक घटक यांचाही समावेश आपल्याला दिसतो. आता सौर ऊर्जा, तापमान, हवा, पाणी व जमीन हे प्रमुख भौतिक घटक आहेत. तर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, लोह, सोडियम, कॅल्शियम यासारखी मूलद्रव्ये रासायनिक घटक आहेत. या सर्व घटकांचे ग्रहण पृथ्वीवरील जलावरण, वातावरण व मृदावरणातून सजीव करीत असतात. जैविक घटकांमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्म जीवांचा समावेश होतो व या सजीव घटकांमध्येच हालचाल, श्वसन, पोषण, पुनरुत्पादन व उत्सर्जन असे गुणधर्म आढळतात. या सजीवांच्या शरीर रचनेत भौतिक व रासायनिक मूलद्रव्यांचा महत्वाचा वाटा असतो. आता पृथ्वीवरील सजीवांची उत्क्रांती झाल्यापासून सजीवांचा जैविक अजैविक घटकांशी परस्पर संबंध येतो. या संबंधावर भौगोलिक व नैसर्गिक घटकांचा प्रभाव प्रकर्षाने आपल्याला जाणवतो. हे आपण आधी पाहिलेले आहे. या घटकांचे वितरण पृथ्वीवरील असमान आहे व त्यामुळे विविध प्रदेशात वेगवेगळ्या परिसंस्थांचे दर्शन वेगवेगळे परिसंस्थांचे दर्शन आपल्याला घडते. म्हणजे पर्यायाने
विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व त्यांचे अंतर्बंध संबंध दिसून येतात. तर आपल्याला असं म्हणता येईल की कसं जीवांच्या जगण्यासाठी रासायनिक व प्राकृतिक घटकांची आवश्यकता असते. प्रत्येक जीवाची या घटकातील बदल सहन करण्याची एक विशिष्ट मर्यादा असते. कोणत्याही घटकांचे प्रमाण जरुरीपेक्षा जास्त किंवा कमी झाले तर त्या जीवाला घातक ठरते. त्यावरून आपल्याला काय दिसते की सजीवांचे पृथ्वीवरील अस्तित्व व आकृतिक संबंध यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन परिसंस्थेच्या रूपात आढळून येते किंवा जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रियांचे ऊर्जेच्या वापराने तयार झालेले क्रमबद्ध संघटन म्हणजे संयोजन म्हणजे परिसंस्था होय. आता एकाच परिसंस्थेत विविध जीवजाती आढळून येतात. परिसंस्थांचे विशिष्ट कार्यात्मक अस्तित्व मुख्यतः 3 मूलभूत तत्वांवर आधारित आहे. कोणते तर एक परिसंस्थेची रचना, पोषक द्रव्यांचे चक्रीकरण आणि ऊर्जा स्त्रोत. बरोबर. आता इथे आपण पाहतोय परिसंस्थेची रचना कशी आहे ती. तर त्याच्यात 2 घटक तयार होतात, जैविक आणि अजैविक. ओके. इथं जैविक घटक म्हणजे काय याचा आपण अभ्यास करूया. तर की अजैविक घटकांमध्ये प्राकृतिक व नैसर्गिक घटकांचा समावेश होतो. हे सर्व घटक हवा, पाणी व जमिनीमध्ये असतात. या घटकांचा प्रवेश वनस्पती व प्राण्यांच्या शरीर रचनेत होतो व या सर्व कार्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर केला जातो. जर या प्रत्येक जीवावर या घटकांचा एकत्रित परिणाम होत असतो. जर काही कारणाने त्यांची एखाद्या मर्यादापर्यंत हा बदल सहन करण्याची ताकद सजीवांमध्ये असते. परंतु हा बदल मर्यादेपेक्षा जास्त झाला तर ते या सजीवांसाठी घातक ठरू शकते. म्हणून या घटकांना काय म्हणतात, नियंत्रण घटक असे म्हणतात. या नियंत्रण घटकांचे कार्य परिसंस्थेच्या परिपूर्ण होण्यात महत्वाचे असते. म्हणजेच काय तर पृथ्वीवरील पाणी, तापमान, हवामान, मृदा यांच्या विविधतेमुळे वेगवेगळ्या पर्यावरणात जैविक विविधता आढळते. आता जैविक घटक कोणते आहेत? जैविक घटक कोणते आहेत हे आपण पाहूया. तर पर्यावरणातील जैविक घटक म्हणजे घटकांमध्ये मुख्यतः प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. या तिन्ही घटकांचे आपले एक स्वतंत्र कार्य असते व या कार्यानुरूपच त्यांचे विभाजन 3 प्रकारात करता येते: उत्पादक, भक्षक आणि विघटक. आता हे उत्पादक म्हणजे काय तर पर्यावरणात स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता केवळ वनस्पतींमध्येच असते, म्हणून त्यांना उत्पादक किंवा स्वयंपोषी असे म्हणतात. कारण की भक्षक म्हणजे काय की सजीव अन्नाच्या गरजेसाठी वनस्पतींवर अवलंबून असतात व म्हणूनच परावलंबी असतात. दुसरे म्हणजे त्यांना स्वतःचे अन्न स्वतः तयार करता येत नसल्याने म्हणजेच पर्यायाने वनस्पतीचे भक्षण करावे लागते, म्हणून त्यांना परपोषी असे म्हणतात. भक्षक हे 3 प्रकारचे असतात: एक प्राथमिक भक्षक, दुसरे द्वितीय भक्षक व तृतीय भक्षक. आता प्राथमिक भक्षक म्हणजे काय तर जे प्राणी प्रत्यक्षरित्या वनस्पतीचे अन्न म्हणून भक्षण करून स्वतःचे अन्न मिळवतात त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. उदाहरणार्थ काय, गाय, हरिण, ससा इत्यादी.
द्वितीय भक्षक, जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असतात त्यांना द्वितीय भक्षक असे म्हणतात. म्हणजेच काय, उदाहरणार्थ कोल्हा आणि साप. तृतीय भक्षक, जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक व द्वितीय भक्षकांवर अवलंबून असतात त्यांना तृतीय भक्षक, उदाहरणार्थ वाघ, सिंह, गरुड इत्यादी. चौथा प्रकार म्हणजे सर्वभक्षीय, म्हणजे जे प्राणी वनस्पती व मांसाचा उपयोग अन्न मिळवण्यासाठी करतात त्यांना सर्वभक्षीय असे म्हणतात. उदाहरणार्थ मानव वनस्पतीपासूनही अन्न मिळवून खाऊ शकतो, मांस भक्षण करू शकतो, म्हणून त्यांना सर्वभक्षीय असे म्हणतात. आता भक्षक श्रेणींपासून आता तिसरा घटक म्हणजे काय, तर विघटक. आता विघटक म्हणजे काय, तर जीवाणू, बुरशी यांसारख्या सूक्ष्म जीवांना विघटक असे म्हणतात. हे जीव काय करतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्यामुळे त्यांना परपोषी असेही म्हणतात. जीवाणू कुजणाऱ्या मृत सजीवांमध्ये साठलेल्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, म्हणून त्यांना विघटक असे म्हणतात. प्रथिने, साखर व मीठ या कार्बनी सेंद्रिय पदार्थांचे विघटकांद्वारे विघटन होऊन असेंद्रिय पदार्थ पुन्हा पर्यावरणात मुक्त केले जातात. म्हणजेच परिसंस्था रचना कार्यान्वित होताना विघटकांचे कार्य महत्वाचे ठरते. ऊर्जा स्त्रोत, वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी व पोषक द्रव्यांच्या सहाय्याने ऊर्जेचे उत्पादन करतात व ती ऊर्जा परिसंस्था कार्यान्वित करण्यासाठी गरजेची असते. म्हणजेच काय, तर परिसंस्था कार्यान्वित होण्यासाठी बाह्य ऊर्जेची गरज असते. अत्यावश्यक ऊर्जेचा स्रोत कोणता, तर पृथ्वीवरील ऊर्जेचा मुख्य स्रोत म्हणजे सौर ऊर्जा. या सर्व प्रकारात ऊर्जेचा विनिमय व उपयोग काही प्रमाणात खालीलप्रमाणे होतो. ऊर्जेचा काही भाग सेंद्रिय पदार्थात प्रस्थापित होतो. 2. ऊर्जेचा काही प्रमाणात निर्मिती प्रक्रियेत होतो. 3. सेंद्रिय पदार्थाचे विघटन होताना काही प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. सजीवांना जगण्यासाठी, वाढवण्यासाठी व जैविक कार्यासाठी ऊर्जेची गरज असते, म्हणून सजीवांनी ग्रहण केलेली पोषक मूल्ये काही प्रकारांची उपयोगात आणलेली जातात, पेशी निर्मितीसाठी व ऊर्जा निर्मितीसाठी. तर परिसंस्थेचे कार्य आणि साखळी हे पाहूया आपण. तर प्रत्येक परिसंस्थेत वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव एकत्र राहतात. हा एक जैविक समाजाचा विकास होतो. ह्याची समाजात 3 कार्य होत असतात व प्रत्येक जैविक समाज यातले एखादे कार्य करीत असतो. जसे उत्पादक जैविक समाज म्हणजे वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे सौर ऊर्जेचे रूपांतर करतात व शर्करेच्या रूपात वनस्पती व स्वयंनिर्मित अन्नाची साठवण करतात. सर्व प्राणी अन्नासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या वनस्पतींवर अवलंबून असतात. तृणभक्षक वनस्पतीचे भक्षण करून ऊर्जा मिळवतात व हे तृणभक्षक इतर मांसभक्षकांचे अन्न बनतात व अशा प्रकारे तृणभक्षकांकडून मांसभक्षकांकडे ऊर्जेचे संक्रमण होते. कधी कधी लहान मांसभक्षक मोठ्या मांसभक्षकांचे अन्न होतात व ऊर्जेचे संक्रमण होते. त्या अन्नाचा व त्यातून होणाऱ्या शिस्तबद्ध संक्रमणाला अन्न साखळी असे म्हणतात. आता अन्न साखळी ह्या दोन घटक आढळतात, ते म्हणजे एक भक्ष्य व भक्षक. आता अन्न साखळीचे उदाहरण म्हणायचं तर पहिलं गवत,
आता अन्नजाळी. अन्नजाळी तृणभक्षक अन्न साखळी हिरव्या वनस्पतीपासून सुरू होऊन मांसभक्षक प्राण्यांवर थांबते. प्रत्यक्षात आपल्या भोवती तृणभक्षक व मांसभक्षक असणाऱ्या अन्नसाखळ्या तुरळकच आढळतात. ते कोणतेही भक्षक विविध मार्गांनी आपले अन्न मिळवू शकतो. तसेच एक जीव इतर अनेक प्राण्यांचे भक्षक बनू शकतो. यामुळे संपूर्ण परिसंस्थेत एक प्रकारचे परस्पर संबंध प्रस्थापित होतात. तसेच हे नुसतेच परस्परावलंबी नसतात, तर आंतरभेदकही असतात. म्हणूनच अनेक अनेक अन्नसाखळ्यांच्या अनुबंधाने परिसंस्थेत एक अतिशय बिकट एक अशी अन्नजाळी प्रस्थापित होते. काही ऊर्जा ह्या परावर्तित होतात, काही ऊर्जा शोषली जाते, तर काही ऊर्जा विविध कार्यांसाठी खर्ची पडते. तसेच अन्नसाखळीतही ऊर्जेचे प्रमाण प्राथमिक उत्पादकांकडून पुढच्या स्तरांवर संक्रमित होताना कमी होत जाते, कारण या संक्रमणातही ऊर्जेचा क्षय होतो. पोषक द्रव्य चक्रे. तर परिसंस्थेच्या सक्रियतेसाठी अन्नाची म्हणजेच पर्यायाने ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा वनस्पती सौर ऊर्जेच्या रासायनिक प्रकाश संश्लेषणाद्वारे मिळवतात व पुढे ही ऊर्जा काय करतात, अन्न साखळीतून विविध सजीवांकडे संक्रमित होताना दिसते आपल्याला. तर जैविक घटकांमध्ये विविध क्रियांसाठी इंद्रिय असतात, म्हणून या सेंद्रिय सजीव म्हणतात व त्यांच्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांना सेंद्रिय पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ काय तर काय कार्बोहायड्रेट, मध, लाकूड इत्यादी परंतु अजैविक घटकांना कोणत्याही प्रकारची इंद्रिय नसतात, म्हणून त्यांना असेंद्रिय पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ खडक, मृदा, धातू, हवा, पाणी इत्यादी. परिसंस्था कार्यरत होण्यासाठी पर्यावरणातील असेंद्रिय घटकांचे सजीवांच्या परस्पर क्रियांनी सेंद्रिय पदार्थात रूपांतर होते व हे सेंद्रिय पदार्थ जीवांच्या उत्सर्जित पदार्थ व मृत्यूनंतरच्या शारीरिक विघटनातून पुन्हा पर्यावरणात मिसळतात. कार्बन चक्र. हवेमध्ये कार्बन वायूचे प्रमाण अत्यल्प असते, तरी हा अतिशय महत्वाचा वायू असतो, कारण वनस्पती आपल्या पानांच्या साह्याने हा वायू हवेतून शोषून घेतात. सूर्यप्रकाश, पाणी, हरितद्रव्य व पाण्याच्या साह्याने स्वतःचे अन्न म्हणजे कार्बोहायड्रेट्स तयार करतात. पुढे या कार्बोहायड्रेट्स मधून रासायनिक संश्लेषणाद्वारे प्रथिने व साखर तयार करतात. वनस्पती व तृणभक्षक प्राणी हेच अन्न वापरतात व पुढे उत्सर्जन व श्वसनातून पुन्हा कार्बन डायऑक्साईड व पाण्यात रूपांतर होऊन वातावरणात पुन्हा मिसळतात. अशा प्रकारे कार्बन वायूचे चक्रीकरण होते. कार्बन वायू कर्बचक्र हे पृथ्वीवरील औष्णिक संतुलन राखण्यासाठी व वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी अतिशय महत्वाचे कार्य करतात. औद्योगिक क्रांतीनंतर कर्बचक्राचे संतुलन बिघडायला सुरुवात झाली का, तर यासाठी प्रामुख्याने दोन घटना महत्वाच्या ठरतात. एक म्हणजे इंधनाच्या वापरातील बेसुमार वाढ व ज्यामुळे कर्बवायूचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन व त्याचबरोबर वनस्पतींची म्हणजे पर्यायाने अनियंत्रित बेसुमार जंगलतोड याचा परिणाम झाला व एकीकडे कर्बवायू मोठ्या प्रमाणावर वातावरणात मिसळू लागला, तर दुसरीकडे कर्बवायूचा वापर करणाऱ्या वनस्पती कमी होत गेल्या. यामुळे
कार्बन डायऑक्साईडचे वायूचे प्रमाण वातावरणातील प्रमाण वाढत गेलेले आपल्याला आढळते व त्याचबरोबर प्राणवायूचे प्रमाण कमी होत गेले. याचा परिणाम काय झाला तर पृथ्वीच्या औष्णिक संतुलनावर याचा परिणाम होत गेला हळूहळू. त्याचा गंभीर दृश्य म्हणजे काय असे शास्त्रज्ञांनी भाकीत केलेले आहे की तापमानातील वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग, आपण ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, हा त्याचा मोठा परिणाम त्याच्यामुळे आपल्याला दिसू लागला. वातावरणातील एक प्रमुख वायू म्हणजे नत्र वायू. याचे हवेतील प्रमाण 78% आहे. सर्व जीवांना नत्र वायूची आवश्यकता असते, परंतु रासायनिक स्वरूपातील नायट्रोजन सर्व सजीवांना जशाच्या तसा वापरता येत नाही. सजीवांच्या मृत्यूनंतर कुजण्याच्या क्रियेमुळे अमोनिया वातावरणात मिसळतो व त्यांचे रूपांतर नंतर नायट्रेट्स मध्ये होते. काही जीवाणू यांचे विघटन करून नायट्रोजन मुक्त करतात, तर काही नायट्रेट जलप्रवाहामधून वाहत समुद्राच्या तळाशी साठतात. तर काही वेळा विजांच्या चमकण्याने वातावरणातील प्राणवायू व नत्रवायूंचा संयोग होऊन नायट्रोजन ऑक्साईड तयार होते, जे बाष्परूपातील पाण्यात मिळते. जलचक्र. पृथ्वीवरील पर्यावरणातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी सुद्धा इतर पोषक द्रव्यांप्रमाणे सतत चक्रित होत असते. खाली दिलेल्या आपल्या आकृतीत दिसत आपल्याला पाहता येईल ते. तर बाष्प वातावरणात उंच जाऊन थंडावते व त्याचे रूपांतर ढगांमध्ये होते. पुढे या ढगांमधून पर्जन्यवृष्टी होऊन पाणी पुन्हा नद्या, तळी व सागरांपर्यंत पोचते. तर आपण आकृतीत दाखवल्याप्रमाणे पाण्याचे बाष्पीभवन महासागर, नद्या, तळी यातून होत असते. तसेच वनस्पती इतर प्राण्यांसारखेच पाणी या त्या स्वरूपात उत्सर्जित करीत असतात. या जलचक्रातून सुद्धा मानवाच्या कृतीमुळे अडथळे निर्माण झालेले आपल्याला दिसतात. या अडथळ्यांच्या प्रमुख कारणांमध्ये मानवाची गेल्या 50 वर्षातील पाण्याच्या वापरातील तिपटीने झालेली वाढ, मोठमोठ्या प्रमाणावर बांधलेली धरणे, विविध माध्यमातून झालेले जलप्रदूषण, शेतीतला पाण्याचा वाढता वापर, निर्वनीकरण, वाढती वाळवंटे इत्यादी या घटकांमुळे जलचक्रास विरोध होत झालेला आपल्याला आढळतो. परिस्थिती अशीच राहिली तर मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहणार आहे. तर आपण थोडक्यात आपण विविध पर्यावरणाचा अभ्यास या धड्यातून आपण केलेला आहे. थँक्यू.